कहत कबीर। वटपौर्णिमा। ज्येष्ठ पौर्णिमा ही जशी आपण वटपौर्णिमा म्हणून साजरी करतो, तशीच ती कबीर जयंती म्हणूनही साजरी करतात। खरं तर कबीरांनी स्वतःविषयी काहीही लिहून ठेवलेलं नाही, म्हणजे ते कधी जन्माला आले, त्यांचे आईवडील कोण, कुठे जन्मले, काही नाही। त्यामुळे त्यांच्या जन्माची तिथी ठरवणे अवघडच होते। पण एक दोहा मिळतो, तो कबीरांनी लिहिलेला नाही, पण तो दोहा स्वीकार्य मानून त्यानुसार ज्येष्ठ पौर्णिमा ही कबीरांची जन्मतिथी मानली। 1455 साल भये, चंद्रावर एक ठार नये, ज्येष्ठ सुदी बरसायत को, पूर्ण मासी तिथी प्रगट भये। 1455 साली सोमवारी ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला कबीरजी जन्माला आले। अर्थात हा दोहा आपण ग्राह्य मानला असला तरी हीच कबीरांची जन्मतिथी आणि जन्मसाल असे आपण ठामपणे म्हणू शकत नाही। कारण अभ्यासकांनी 1360 ते 1500 या 150 वर्षात कधीतरी कबीरांचा जन्म झाला असावा असे म्हटले आहे। त्यांच्या जन्माबद्दलही अनेक अद्भुत कथा सांगितल्या जातात। गंगेवर एक मोठं कमळ वाहत आलं, त्या कमळात एक बाळ खेळत होते, ते बाळ म्हणजे कबीर। गंगेवर एक तेज गोलक आला, त्यातून एक बाळ जन्माला आले, ते बाळ म्हणजे कबीर। गंगेच्या तीरावर एका साधूने एका विधवेला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला, तो खरा झालेला आशीर्वाद म्हणजे कबीर। अशा चमत्कारिक कथा त्यांच्याबद्दल असल्या तरी एक गोष्ट नक्की की त्यांचा आणि गंगेचा खूप जवळचा संबंध होता। एक बाळ गंगेच्या काठावर खेळताना काशीतल्या नीमा आणि नीरू या विणकर जोडप्याला सापडले। मुलाला आईवडील नव्हते आणि नीमा नीरूला मूल, त्यामुळे हा खुदाचाच प्रसाद आहे असे मानून त्यांनी त्या बाळाला घरी आणले आणि कबीर कोरी जातीतल्या विणकराच्या घरी वाढू लागले। त्यांच्या जन्माच्या वेळेची परिस्थिती वर्णन करणारा एक दोहा सापडतो। कशी होती परिस्थिती? घन गरजे दामिनी चमके, बूंद बरसे झर लाग गए, हर तालाब में कमल खिले, तहाँ भानु प्रगट भये। ढगांचा गडगडाट चालू होता, विजांचा लखलखाट सुरू होता, थेंब थेंब पडायला सुरुवात झाली होती आणि बघता बघता झड बरसायला लागली। त्याच वेळी सरोवरातील कमळं फुलली आणि सूर्य उगवला। घनघोर अशा सामाजिक परिस्थितीत अन्यायाची, अत्याचाराची संततधार बरसत असतानाच कबीर नावाचा सूर्य उगवला आणि मनात विचारांची टपोरी कमळं फुलली। एका अवधूताचा उदय झाला। गाणं अवधूता। कबीर हा खरोखरच विचारांचा सूर्यच। विचारवादी, विवेकवादी कबीरांनी मती, उक्ती आणि कृती या तिन्हीतून आपले विचार मांडले। उदाहरणच द्यायचे तर, जेव्हा अंतरंगात शेवटची टकटक ऐकू आली, म्हणजे निर्वाणाची वेळ जवळ आली, हे जेव्हा कबीरांना जाणवले, तेव्हा कबीरजी उठले, काशी सोडले आणि गंगा पार करून समोरच्या तटावरच्या मगहर नावाच्या गावात जाऊन राहिले। लोक विचारायला येणारच हे त्यांना ठाऊक होते, किंबहुना त्यांनी विचारावेच असे कबीरांना वाटत होते, कारण त्यातून कबीरांना एक महत्त्वाची गोष्ट लोकांच्या मनावर ठसवायची होती। लोक कबीरांना भेटायला मगहरला येऊ लागली। येणारा प्रत्येकजण काशी सोडून मगहरला येऊन राहण्याबद्दल खंत व्यक्त करत होता, कारण काशीत मृत्यू आला असता तर मोक्ष मिळतो, पण आता कबीर काशी सोडून मगहरला आले असल्याने त्यांचा मोक्ष चुकला, म्हणून लोक हळहळत होते। कबीर जणू या सगळ्यांचीच वाट पाहत होते। लोक काय सांगत होते कबीरांना? सकल जन शिवपुरी गवाया, सकल जन शिवपुरी गवाया, मरती बेल उठ मगहर धाया। आता मोक्ष चुकला हो कबीर तुमचा। कबीरांनी लगेच उत्तर दिले, हरी का दास मरे मगहर, मोक्ष न वंचा जाई। हरीचा भक्त मगहरला जरी मरण पावला तरी त्याचा मोक्ष सुटत नाही। पण मला सांगता त्यापेक्षा तुम्ही तुमचा विचार करा रे बाबांनो, कारण हिरदा कठोर मरे बनारस, हिरदा कठोर मरे बनारस, नरक न वंचा जाई। कारण हृदयाने कठोर असणारा माणूस अगदी काशीत मरण पावला, अगदी काशी विश्वेश्वराच्या मंदिरात जरी त्याचे प्राणोत्कर्म झाले तरी त्याचा नरक चुकत नाही।
कारण आपण कुठे मरण पावतो यापेक्षा जन्मभर आपण काय केले याचा विचारच परमेश्वर करतो. मृत्यू काशीत आला तर मोक्ष मिळतो या अंधश्रद्धेवर प्रहार करण्यासाठीच हा खटाटोप कबीरांनी केला. कबीरांचे विचार, उच्चार, आचार हे असे एकरूप होते. कबीर नेहमी म्हणत की लोक बाह्य गोष्टींना भुलतात आणि आतल्या खऱ्या गाभ्याकडे मात्र दुर्लक्ष करतात. माझा वरचा पोशाख कसा आहे यावरून माझा धर्म ठरवण्यात येतो. या गोष्टींचा कबीरांना मनस्वी तिटकारा येत असे. त्यांना कोणी त्यांचा धर्म विचारला तर ते अध्यात्मातले उत्तर देत. हिंदू कहो तो मैं नहीं, मुस्लिम कहो तो मैं नहीं. हिंदू कहो तो मैं नहीं, मुस्लिम कहो तो मैं नहीं, पंचतत्व का पुतला गए भी खेलन माही. मी कुठल्याही धर्माचा नाही, कारण मी फक्त 5 तत्वांचा पुतळा आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या पंचतत्वांनीच आपले देह तयार झाले आहेत. तो परमशिव एकटाच होता. त्याला कंटाळा आला म्हणून त्याने आपल्यासारख्या बाहुल्या जन्माला घातल्या. आपण जन्माला आलो तेच परमात्म्याच्या हातचे खेळणे बनून. गैबी खेलन माही. मग एखाद्या खेळण्याने स्वतःच्या रंगाचा, वर्णाचा, धर्माचा किती बरे अभिमान बाळगावा. या वर्ण, जाती, धर्मात आपण सगळे बुडणार आहोत याची जाणीव पदोपदी कबीरांनी समाजाला करून दिली. आतला गाभा समजून घ्या, तेच खरे आहे. जातीन पूछिए साधू की, पूछ लीजिए ज्ञान. साधूची जात नका हो विचारू. विचारायचेच असेल तर त्याचे ज्ञान विचारा. वरचा जाती वर्णांचा पडदा बाजूला सारून आतमध्ये डोकावून बघा बरे जरा. जातीन पूछिए साधू की, पूछ लीजिए ज्ञान या आपल्या सिद्धांताला लगेच उदाहरण देतात. कारण उदाहरणाशिवाय सिद्धांत सर्वसामान्यांना पटत नाही. काय बरे उदाहरण देतात? म्हणतात, जातीन पूछिए साधू की, पूछ लीजिए ज्ञान, मान करो तलवार का, पडा रहंदो म्यान. महत्त्व कशाला? म्यानाला की तलवारीला? म्यान कितीही सजवले असले, त्याला कलाबूत लावले असले, त्याला गोंडे जोडले असले तरी शेवटी युद्धात उपयोगी ठरते ती म्यानाच्या आतली तलवारच. म्हणून वरच्या रंगाला, आवरणाला भुलण्यापेक्षा आतले सार, आतला गाभा समजून घेतला पाहिजे. वरवर उथळपणे वागणाऱ्या मंडळींबद्दल आणि त्यांच्या त्या वरवर उथळ कामांचाही कबीरांना भारी राग. आपला राग व्यक्त करताना कबीर कधी डळमळले नाहीत. कारण हा राग त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी नव्हता, तर समाजाच्या भल्यासाठी होता. लोकांनी मिळालेला जन्म सत्कारणी लावावा या तळमळीतून आलेला राग होता. आणि म्हणूनच कबीरांनी अगदी स्पष्टपणे आपले म्हणणे मांडले. माळ हाती घेऊन नावापुरते नामस्मरण करणाऱ्या लोकांना ते लगेच आपल्या शैलीत चिमटा काढतात. माला फिरे कर्माही, जीव फिरे मुखमाही. माला फिरे कर्माही, जीव फिरे मुखमाही. मनवा तू चहू दिसी फिरे, ये तो सुमिरन नाही. त्यांच्या अशा कितीतरी दोह्यातून ते आपल्या जगण्यातल्या विसंगतीवर अचूक बोट ठेवतात. राम नाम कड़वा लागे, मीठा लागे दाम. राम नाम कड़वा लागे, मीठा लागे दाम. तुविधा में दो गए, ना राम मिले ना दाम. अशी आपली धनाकडे आकर्षित होणारी वृत्ती कबीरजी सहज दाखवून देतात. आणि शेवटच्या क्षणी दाम किंवा राम काहीच उरत नाही हे वास्तवही सांगतात. नहाए धोए क्या भला, मन का मैल न जाए. नहाए धोए क्या भला, मन का मैल न जाए. मीन सदा पानी में रहे, धोके बास न जाए. नाही निर्मळ जीवन काय करील साबण असे म्हणणाऱ्या तुकोबांची आठवण होते हा दोहा वाचताना. बडा बडाई ना करे, छोटा ही इतराय. बडा बडाई ना करे, छोटा ही इतराय. प्यादा जब फर्जी बने, टेढ़ा टेढ़ा जाए. जोपर्यंत प्यादे होतो आपण तोपर्यंत हळूहळू एक एक पाऊल टाकत निघालो होतो. पण त्या प्याद्यांचं उंट झाल्यावर मात्र तो तिरकात चालतो. खरंच कबीरजीचे दोहे वाचताना, ऐकताना मन क्षणोक्षणी प्रसन्नही होतं आणि अंतर्मुखही होतंच. खरं तर कबीरजी आपलेच दोष दाखवतात, पण त्यांची शैली अशी आहे की दोष दाखवल्याबद्दल आपल्याला राग तर येत नाहीच, उलट आपण आतून जागे होतो आणि स्वतःतले दोष तटस्थपणे पाहू शकतो.
आपल्या रोजच्या जीवनातले दाखले देत कबीरजी हे दोहे मांडतात ना, त्यामुळे ते थेट आपल्या अंतकरणाला जाऊन भेटतात. गुरुबद्दलचे कबीरांचे विचार म्हणजे गुरुभक्तीचे शब्दशिल्पच. गुरुवर इतके निरतिशय प्रेम आहे त्यांचे, परमेश्वरापेक्षाही गुरुला ते अधिक झुकते माप देतात. गुरु गोविंद साखे खडा काके लागू पाव, बलिहारी गुरुजी आपणे गोविंद दियो बताय. कबीरजी म्हणतात, परमेश्वर आणि गुरु दोघेही माझ्या दाराशी एकदमच आले तर पहिला नमस्कार कुणाला करावा? आणि लगेच उत्तर देतात, पहिला नमस्कार गुरुलाच. कारण परमेश्वर माझ्या दारी यावा इतकी माझी योग्यता नाही. गुरु माझ्यातला आणि परमेश्वरातला दुवा बनलाय आणि म्हणून परमेश्वर माझ्या दारी आलाय. म्हणून पहिला नमस्कार गुरुलाच. एका दोह्यात गुरुचे वर्णन करताना कबीर म्हणतात, गुरु कुंभार शिष्य कुंभ, गुरु कुंभार शिष्य कुंभ है घडी घडी काठो खोट, अंतर हात सहार दियो ऊपर मारे चोट. गुरु म्हणजे कुंभार आणि शिष्य म्हणजे त्या कुंभाराकडून घडत असलेला घडा. कुंभार जसा सतत त्या घड्याला थापडा मारत असतो, गुरु तसाच आपल्या शिष्यातले दोष काढत असतो. या कृतीमुळे कुंभार किंवा गुरु दोघेही बाहेरून पाहणाऱ्यांना कठोर वाटू शकतात, पण घड्याला आणि शिष्याला माहीत असते की कुंभाराचा आणि गुरुचा प्रेमाचा हात मात्र आतमध्ये आधाराला आहे. गुरुबद्दल किती लिहून किती नको असे कबीरांना होऊन जाते. गुरु रामानंद हे त्यांचे गुरु. असे म्हणतात की एका भल्या पहाटे रामानंद गंगेवर आंघोळीला येत होते. गंगेचा घाट उतरत होते. त्याच घाटावर एका पायरीवर कबीर अंगाचे मुटकुळे करून झोपले होते. रामानंदांचा पाय कबीराच्या अंगाला लागला आणि रामानंदांनी रामराम असे शब्द उच्चारले. अलगद जागे झालेल्या कबीरांना वाटले की हाच मंत्र दिला आपल्याला या सत्पुरुषाने, म्हणून तेव्हापासून रामनाम बसले कबीरांच्या जिव्हेवर आणि रामानंद त्यांचे गुरु झाले. गाणं गुरुजी दूजे के संग नहीं जाऊजी. 2 ओळींच्या दोह्यातून लौकिक व्यवहारावर अचूक बोट ठेवणारे आणि चदरिया झिनी रे झिनी सारख्या पदातून आध्यात्मिक तत्व मांडणारे कबीर. लौकिक आणि पारलौकिक, ऐहिक आणि आध्यात्मिक या दोन्हींचा आपल्या वाणीतून सुंदर मेळ घालणारे कबीर. आपली दृष्टी सतत स्थूलाकडून सूक्ष्माकडे, बाह्याकडून अंतरंगाकडे वळवणारे कबीर. तिकडे उत्तर भारतात कबीर नि इकडे महाराष्ट्रात संत रामदास नि संत तुकाराम. भक्ती ज्ञान यांचा संगम साधणारे, सामान्यांची दुःख पाहून तळमळणारे, कळवळणारे आणि त्याच वेळेला नाठाळाचे माथी हानू काठी म्हणणारे कबीर असोत किंवा समर्थ किंवा तुकाराम, आपल्या वागण्या बोलण्यात विचारात चूक झाली की काठी उगारणारच. अंधश्रद्धा, अज्ञान, अन्याय, अत्याचार या साऱ्यांविरुद्ध ठामपणे आवाज उठवणारच. जन्माला आलेल्या प्रत्येकाला परमेश्वरापर्यंत पोहोचता येते याची साधी सोपी वाट आखून देणारे हे संत. संत नामदेवांनी भक्ती मार्गाचा झेंडा स्वतःच्या खांद्यावर घेऊन उत्तर भारत पालथा घातला. कबीर त्याच मार्गाने चालणारे. कबीरांनी सातत्याने नामदेवांचे मोठेपण मान्य केले. त्यांच्या कार्यासमोर कबीर झुकलेत. नामदेवामुळे हा भक्तीचा मार्ग आपल्याला गवसलाय हे ते प्रांजळपणे सांगतात. कबीर पंढरीला आलेत. त्यांचेही त्या सावळ्या विठ्ठलावर प्रेम जडले. कबीरच म्हणतात की प्रेम हाच एकमेव असा धागा आहे जो हृदय जोडू शकतो. खरेच आहे, उत्तर भारत आणि महाराष्ट्र यांना जोडणारा प्रेमाचा धागा कबीर आहेत. कबीरांच्या मनात विठ्ठलाला, महाराष्ट्राला अढळ स्थान, तर मराठी मनात कबीराला प्रेमपूर्वक मान. कहत कबीर असे म्हटले की आपल्या सगळ्यांचे कान कबीर काय सांगतायत याकडे लागतात. कबीरांनी खूप खूप सांगितले, करुणेने सांगितले, ते सतत सांगत राहिले. वर्षानुवर्षे आपण ते ऐकत राहिलो. पण कबीरांना जे म्हणायचे ते खरेच आपल्या लक्षात आले का? नुसते सुनो म्हणत नाहीत कबीर, तर सुनो भाई आणि साधो असेही म्हणतात. कबीरांनी सांगितलेल्या तत्वातला काही अंश जरी आपल्याला साधता आला तर ती कबीरांना खरी भावांजली होईल. तेच त्यांचे खरे स्मरण होईल.